मिक्सर खोलण्यापूर्वी काय करायचं, सुरुवातीला काय करायचं, वरची जी हे आहे कपल आहे ते कपल काय करायचं, म्हणजे काय करायचं, काढून घ्यायचं. काढून घेतलं मग काय करायचं, तुमची खालची जी बाजू आहे खालची बाजू काय करायची, यूज करून घ्यायची. यूज केलेलं आहे त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्या ठिकाणी खालचा बेस तुमचा येईल. ती तुमची केबल आहे, ती केबल आहे, मीच आपल्याला केबल आहे. त्याच्यानंतर हा वरचा तुमचा वरची जी भांडं घालता येत नाही माझं मिक्सर हे करता ह्या पद्धतीने भांडं घेतं मिक्सर मसाल्याचं भांडं असतं ना त्या पद्धतीने. तर याच्यामध्ये काय करायचं, ही मोटर आहे तुम्हाला असं वरती काढून घ्यायचं. याप्रमाणे आपलं सगळी भाग आता वेगळे करून घेतो. आता काय करायचं, तुम्ही टेस्ट ह्यामध्ये नेमके दोष काय होतात, म्हणजे काय काय होऊ शकतं, त्यामुळे मिक्सर चालू होऊ शकतं हे आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला काय करायचं, केबल चेक करून घ्यायची. केबलचं एखादी वायर ओपन असेल तर साधारण येणार नाही त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट इथं ब्रश असतात, ब्रश ठीक आहे. याच्यामध्ये ब्रश एक या मुलांना असते, ह्या मुलांना ब्रश असतो ब्रश. त्याच्यानंतर इकडचा तुमचा हा शाफ्ट आहे, त्यानंतर तुमचं इथं बुश बेरिंग आहे, हा पुन्हा मग तुमचा आर्मेचर आहे त्या ठिकाणी आर्मेचर आहे. इकडचं तुमचं कवर आहे ॲल्युमिनियमचं असतं. इकडं ते शेक करण्यासाठी त्याला म्हणजे आर्मेचर मागवलं शेक करण्यासाठी जे आहे नटबोल्ट आहे किंवा काय करायचं शेक करायचं. आता पहिल्यांदा काय करायचं की पूर्ण मिक्सर काय करायचा, खोलून घ्यायचा. आता एवढे ब्रश खराब झाले तर ब्रश मला बदलावं लागतील. त्यानंतर स्प्रिंग टेन्शन जर कमी झालं असेल ब्रशचं तर ते तुम्हाला काय लागेल बदला लागेल तुम्हाला. आता यामध्ये टेस्टिंग कसं घ्यायचं, प्रत्येकाचं टेस्टिंग कसं घ्यायचं हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी टेस्टिंग घेताना त्या ठिकाणी तुम्ही फील्ड वायंडिंगचं टेस्टिंग करायचं. त्याच्यानंतर तुम्ही ओव्हरलोड स्विच त्याचं एक हे करायचं. अशामध्ये ह्याला दोन साईडला दोन स्टू असतात, दोन स्टू काढून घ्यायचं व्हायचं. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, एक बाजू काय करायचं काढून घ्या. दुसरी त्या ठिकाणी तुमचं जी बाजू आहे त्या ॲक्च्युली ब्रश आपण काढला पाहिजे. ते ब्रश आहे, ब्रश काढून घ्यायला लागेल. त्यानंतर हा इकडचा ब्रश काढून घ्यायचा आणि अशामध्ये काय करायचं आपण सगळा मिक्सर पूर्ण खोलला आहे. त्या ठिकाणी मिक्सर काय पूर्ण खोलून घेतला आहे. आता दोष काय काय होऊ शकतो त्याच्या हा आर्मेचर आहे. आर्मेचर म्हणजे आर्मेचर वाइंडिंग असतं. हा कॉम्युटेटर आहे. हा कॉम्युटेटर एक लेवल उचललं पाहिजे रायझर म्हटलं जातं. जिचं कनेक्शन या रायझरमध्ये टेकवलं असतं. आता हे सेगमेंट सुट्टी आहे त्या ठिकाणी सेगमेंट. आता आर्मेचर ज्यावेळी तुमचा आई ड्रॉप वाढतो, आर्मेचर करणं आर्मेचर वाढतो त्यावेळी गाव त्या ठिकाणी याच्यामध्ये स्पार्किंग होतं. ह्या कॉम्प्युटरमध्ये स्पार्किंग पडलं की तुमचं गाव तर खड्डे पडले जातं. आपण तुम्हाला आता ब्रश टेकलं की खड्डे पडले जातात त्याला. मग जास्त स्पार्किंग जर यायला तर काय करायचं, तुमचा मिक्सर गावला तरी काही ट्रिप होणार आहे ओव्हरलोड स्विच आहे. त्यावेळी काय करायचं, तुम्हाला आर्मेचर हा बदलावं लागेल. नवीन वाइंडिंग तुम्हाला बदलावं लागेल. त्याला कॉम्प्युटर म्हणायचं, हा आर्मेचर कोअर आहे. त्यानंतर हा ओव्हरलोड स्विच आहे. ओव्हरलोड स्विचचं कार्य काय तर तुमचं हे जादा कण जरी झाला हा ओव्हरलोड स्विच आहे. ओव्हरलोड स्विच पण काय होतं की तुम्ही काढत असताना हा पण टेस्टिंग करून घ्या. हा जर खराब झाला तर तो मिक्सर चालू होणार नाही त्या ठिकाणी. हा ओव्हरलोड स्विच आहे त्या ठिकाणी. हा पण आपल्याला टेस्टिंग करावं लागतं. हा जर खराब असला तर तुमचा मिक्सर चालू होणार. तुमचं टेस्टिंग कसा करायचं तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. यात तुमचं हे फील्ड वाइंडिंग आहे. फील्ड वाइंडिंग यावेळेला फील्ड वाइंडिंग असतं, इकडे फील्ड वाइंडिंग असतं. फील्ड वाइंडिंगची पण कन्फ्युटी जर ओपन असेल तर लॅब लागणार नाही त्या ठिकाणी. त्यावेळी फील्ड वाइंडिंगमध्ये नवीन वाइंडिंग करून घालू ह्यामध्ये. त्यानंतर इकडचं फील्ड वाइंडिंगला टॅप आहे त्या ठिकाणी. टॅप आहे त्यामध्ये स्पीड 1 2 3 असं स्पीड असतं. एका फील्ड वाइंडिंगचं एक तो तुमचं ब्रशला जोडायचं आणि एक तुमचं काय सप्लाय न्यूट्रलला वगैरे जोडायचं. एका बाजूला फेजला वगैरे जोडायचं, न्यूट्रलला एकाला जोडायचं. तर दुसरा फील्ड वाइंडिंग एक काय करायचं ब्रशला जोडायचं. बाकीचे 3 टॅप तुमची रोटरी स्विच असतो. हा रोटरी स्विच आहे. हा रोटरी स्विचला काय करायचं टॅपानं मध्ये सेंटरला फेज जोडायची. फेज जोडायची
हिशोबाने काय करायचं तुम्ही टेस्टिंग करायला करून घ्यायचं. हे जर खराब जर असेल तर काय करायचं, खराब आहे का नाही बघण्यासाठी आपल्याला टेस्टिंग घ्यावं लागेल. त्याच्यानं काय करायचं, टेस्ट लॅम्प घेऊन काय करायचं त्या ठिकाणी आता हे बघा, ही केबल आपल्याला चेक करायची आहे. केबल कशी चेक करायची बघा, केबल चेक करताना काय करायचं, हे 3 पिन टॉप आहे, 3 पिन टॉपचं कनेक्शन काय करायचं, चेक करायचं. हे टेस्टिंग करताना काय करायचं, एक तुमची ही वायर त्याच्यामध्ये इकडे असेल, ही वायर कंटिन्यू ओके आहे. दुसरी वायर तुम्हाला चेक करा, ही पण कंटिन्यू आहे. तिसरी वायर चेक करा, आणि तिन्ही वायर तुमची बरोबर आहे. म्हणजे ओपन वायर नाही, केबल तुमची चांगल्या समजायची. केबल खराब तिथं येणार का म्हणून तिथं चालून आलं त्याने. त्यानंतर तुमचा हा ओव्हरलोड स्विच आहे. हा ओव्हरलोड स्विच जर बघितलं तर ओव्हरलोड स्विचचं पण टेस्टिंग करायचं. असं करायचं. असं लॅम्प लागला पाहिजे. लॅम्प लागला तर कसं समजायचं स्विच चांगला समजायचं. लॅम्प इथं नाही लागला तर कसं समजायचं स्विच ओपन झाला समजायचं. स्विच ओपन झाला तर तुमचं मिक्सर चालू होणार नाही द्यायचं. काय करायचं, ओव्हरलोड स्विच काय करायचं, बदलायचं. तर पुढची गोष्ट आहे वायंडिंग चेक करायचं. काय करायचं, वायंडिंग चेक करायचं.